हॅलो कर आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज आज की नाही मी एक म्हणजे सगळ्यांना आवडणारा असं काळ्या वाटाणाचा सांबारा बनवणार आहे. चला तर काय घ्यायचं ते पाहूया. काळ्या वाटाण्याचा सांबारा, त्याच्यासाठी काळे वाटाणे. हे वाटाणे मी काल भिजत घातले होते आणि आज उकडून ठेवलेले आहेत. काळे वाटाणे, खोबरं, हा उभा कांदा तळायला म्हणजे हे करणार आहे, तळणार आहे. नंतर बारीक टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, मीठ, नंतर बारीक कांदा, हळद आणि मालवणी मसाला आणि याला लागणार तेल. प्रथम आपण हा बघा उभा कांदा घेतलाय, तो भाजून घेऊया. आपल्याला गरम खडा मसाला वगैरे काही घालायचं नाही, कारण मालवणी मसाला घालणार आहे, त्यात सगळं आहे. कांदा परतून घ्यायचा. हे बघा कांदा आता जरा झालाय, लालसर झाला की आहे हे ओलं खोबरं. हे बघा ओलं खोबरं घालायचं आणि हे पण भाजायचं. हे चांगलं भाजलं की मग हे मी तुम्हाला वाटून दाखवते. हे बघा भाजून झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला वाटून दाखवते. हे बघा हे वाटायला घेतलं, याच्यातच आपण आलं, मिरची, लसूण हे वाटायचं. हे वाटण मी वाटून आणते. हे बघा वाटून आणलं. आता आपण भाजी करूया. बघा तेल गरम झालंय, कांदा घालायचा. टोमॅटो, मालवणी मसाला टाकायचा, 1-2-3 चमचे, हळद आणि मीठ, आणि मग हे वाटण टाकायचं. वा हे बघा कलर बघा किती छान सुटलाय. त्यात थोडं पाणी घालते, थोडं पाणी घालूया, कारण जरा थपथपीत करायची आहे भाजी. जरा मसाला शिजू दे. झाकण लावते जरा, बघूया उकळून झालंय की नाही. ते झालंय. त्यातच हे उकडलेले काळे वाटाणे घालायचे. हे बघ हे आपलं 2-3 उकळ येऊ दे की आपलं हे वाटाण्याचं सांबार तयार. वा सुगंध छान सुटलाय. जरा झाकण लावते, 10 मिनिटांनी उघडूया. हे बघा झालंय का बघूया. वा छान उकळ आलीये. बघा छान झालीये. काळ्या वाटाण्याचा सांबारा थोडस 5 मिनिटं शिजू दे, मग तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा झाली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. चला या जेवायला. काळ्या वाटाण्याचा सांबारा या जेवायला. चला काळ्या वाटाण्याचा सांबारा तयार. येवा येवा जेवायला. हे बघा पुरी पण केली आहे, तर या जेवायला. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ना, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि घरी सुद्धा ही तुमची ही जी काळ्या वाटाण्याचा सांबारा करून बघा आणि मग सांगा मला. आणि कमेंट्स करून तर अगदीच सांगा की कसं झालंय ते. बाय.